माझी प्रियाला प्रीत कळेना। अगं माई, काल तू रेस्टॉरंट मध्ये असायला हवं होतस। जय आणि अभि मध्ये सॉलिड राडा झाला। अगं माई, अभिजितने जयला चांगलंच सुनावलंय माहितीये। एक जावई तसा सासऱ्याच्या जीवावर उड्या मारतोय आणि सून ही अशी घरच्यांच्या जीवावर उठली। सासूबाई अहो पुरे ना, काय बोलताय तुम्ही? आता बघ ना, हिचे वडील गेले, हिची बहीण गेली, इथे आली आणि आपल्या अभिचा जीव जाणार। माझ्या सुभाषच्या घरचं काही खरं नाहीये। आजी शमिका रडत रडत का गेली आता? अरे मला काय विचारतोय आणि रागाने काय बघतोस माझ्याकडे? कारण आई तिला काही बोलणार नाही याची खात्री मला। का गेली आई, तू तरी सांगणार आहेस का? काय नाही रे, सासूबाईंनी उलट तपासणी घेतली तिची। म्हणजे तिच्या आई वडिलांच्या दुसऱ्या लग्नापासून तिच्या घरातली कोण कोण माणसं कधी कधी गेली आणि ती कशी तिच्याचमुळे गेली वगैरे वगैरे। मला न्यू जर्सीला परत जायचंय माई। अगं हे काय अचानक? अगं माई, मी इथे असले तर अभिजित सतत माझ्या समोर येईल। शमिका खूप इनोसंटली मला नेहमी त्याच्यासोबत घेऊन जाते ग बाहेर माई। कारण तिला कुठे माहितीये ना की माझं अभिजितवर जीवापाड प्रेम आहे। आणि मी इथे राहिले तर ही गोष्ट कधी ना कधी तरी तिला कळणारच आहे। तसंही मी अभिजितला सांगितलंय की मी अँडीमुळे नाही तर त्याच्यावर असलेल्या जीवापाड प्रेमामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलाय। बघ, उगाचच रडत बिडत बसायचं नाही हा। शमिकाला काय झालं? काय झालं तिला? माझं अभिजितवर खरं मनापासून प्रेम आहे आणि हे जर शमिकाला कळलं तिला त्रास होईल, तिला हर्ट होईल। ऐकलं बिचारीने, गेली रडत रडत तिच्या रूम मध्ये। शमी, आय एम सॉरी। मला तुला हर्ट करायचं नव्हतं ग। प्लीज, पण तू असं वाटून घेऊ नकोस की मी तुझ्याशी खोटं बोलले। हे खरंय की मी तुला नाही सांगितलं की माझं अभिजितवर प्रेम आहे। शमी, पण तो मला आधी आवडायचा ग। आता तसं काहीच नाहीये। मला नाही यायचंय ग तुमच्या दोघांमध्ये। इनफॅक्ट म्हणूनच मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। रिया गेलीये तिला सांगायला की तिचं तुझ्यावर किती किती प्रेम आहे। तू काय सांगितलंस तिला जय? मी काय नाही सांगितलं, मी फक्त रियाला हे सांगितलं की शमिकाला सगळं कळलंय तुमच्याबद्दल। हॅलो रिया, तू आता शमिका बरोबर आहेस? हो। रिया, शमिकाला यातलं काही सांगू नकोस। हे बघ, आपला काय स्टँड आहे, तुझी सुसाईड नोट, यातलं काही कळता कामा नाही तिला। अरे अभि, शमिकाने तुझं सगळं बोलणं ऐकलंय। आता कुठे आहात तुम्ही?